नमो आदेश. ओम शिव गोरक्षयोगी अलख निरंजन. मुळामध्ये आत्तापर्यंत आपण प्रत्येक गोष्ट एक पाहत आलो. यामध्ये प्रामुख्याने गुरु शिष्य परंपरा, पुन्हा आत्मा, परमात्मा, परमपिता परमेश्वर, ईश्वर परमात्मा तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आणि ह्या अणुरेणूमध्ये तो परमेश्वर कशा स्वरूपाने. आपण ज्या वेळेला कोणाचं तरी वाईट करतो त्यावेळेला म्हणजे ते वाईट करणं म्हणजे कोणाचं वाईट झालं माहिती, की ज्या पद्धतीने माझ्या हृदयामध्ये जसा परमेश्वर आहे सेम टू सेम तसाच परमेश्वर समोरच्या व्यक्तीच्या हृदयामध्ये आहे. कारण कसा की माझ्यामधील चैतन्य आणि मी ज्याचा वाईट विचार करतो किंवा मी ज्याचं वाईट केलेलं आहे त्याच्या हृदयामधील चैतन्य म्हणजे त्याच्या शरीरामध्ये संपूर्ण चैतन्य भरलेलं आहे. हे चैतन्य वेगळं नसून ते एकच आहे. हे शिकवण्याचं कार्य योग्य गुरु करतात. आजकाल फसवणारे गुरु अनेक मार्केटमध्ये आहेत, परंतु जो सत्याचा मार्ग सांगून त्या परमेश्वरासोबत एकरूप करतो आपणास, असे गुरु म्हणजे नाहीच्या बरोबर आपल्याला भेटतात. परंतु गुरु भेटण्यासाठीही प्रत्येकाचं असं नशीब भाग्य असं नसतं ना, बरोबर की नाही. शोधलं तर सापडेल, मिळवण्याचा प्रयत्न जर केला तर मिळेल. परंतु गुरु शिष्याच्या नात्यामध्ये गुरु केव्हा भेटतो माहिती आहे? ज्या वेळेला शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की तरच गुरु त्याचा शोध घेण्याकडे किंवा गुरु त्याचा शोध घेत घेत त्याच्यापर्यंत येतात. याच्यासाठी हा निसर्ग एक मदत करतो. हे बघा, तुम्ही कुठे आहात, मी कुठे आहे, परंतु आपल्यामध्ये एवढा काही दुरावा आहे. आज तुम्ही देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी गेलात, परंतु हा युनिवर्स, हा निसर्ग असा एक चमत्कार करतो की आपली ओळख नसताना तो कोणाला कोणाच्या लाईफमध्ये आणेल, कोणाला कोणाच्या जीवनाचा पात्र म्हणून तिथे उभा करेल, किंवा कुठल्या संकटासाठी आपल्याला भेटेल हे कोणीच आपल्याला सांगू शकत नाही. ज्या पद्धतीने आपण ट्रेनचा प्रवास करतो किंवा प्लेनचा प्रवास करतो किंवा बसचा प्रवास करतो, तिथे आपण अनोळखी व्यक्ती आपल्या शेजारी बसलेला असतो आणि हा अनोळखी व्यक्ती आपण त्याच्यासोबत बोलता बोलता आपली एक ओळख, चांगली घट्ट मैत्री, आपलं गाव येता येतं किंवा आपला स्टॉप येता येतं आपली एक चांगली मैत्री होते. काही जण तर नंबर पण शेअर करतात, बरोबर. परंतु त्याच पद्धतीने गुरूंचं कार्य असतं. गुरु काय करतात माहिती, ओळख असू नसू, परंतु तो शिष्य म्हणजे त्याच्याकडे, गुरूंकडे जो एखादा व्यक्ती अडचण घेऊन येतो ना, त्या व्यक्तीला ते मार्गदर्शन ज्या पद्धतीने करतात, समजून ज्या पद्धतीने सांगतात, याच्यामधून त्यांना नवीन शिष्य भेटतो. आणि नवीन शिष्य भेटला तो शिष्य म्हणजे त्यांच्या मुलाप्रमाणे, बाळाप्रमाणेच असतो, बरोबर. दोघंही सोबतच असतं. सेम ह्याच पद्धतीसाठी ज्या वेळेला एखाद्या शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली, समजा तुम्ही एखादा नामजप करतात किंवा मागील जन्मीचं तुमचं कर्म होतं म्हणून तुम्हाला तो योग्य गुरु लवकर मिळाला नाही, तुम्हाला अगोदर कर्म फेडणं भाग होतं. म्हणजे ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो योग्य गुरु आपल्याला भेटत नाही, परंतु ज्या वेळेला नामस्मरण करता करता अध्यात्माची आपली तयारी पूर्ण होते, त्यावेळेला गुरु शिष्याकडे शिष्याचा शोध घेत येतात. मग ते गुरु आपल्या पाठीमागे लागतात का? असं नाही. गुरु आपल्याला भेटतात. गुरु त्यांचा चमत्कार दाखवतात, गुरु त्यांची जादू दाखवतात, गुरु त्यांची मॅजिक दाखवतात. त्याला अनुभव देतात की तू जे सापडत आहे ते माझ्याकडे आहे, तुला जे पाहिजे ते सुद्धा माझ्याकडेच आहे, आणि तू ज्याचा शोध घेत आहे ते शोधून देणारा मीच आहे. या सगळ्या गोष्टीचं ज्ञान ज्या वेळेला गुरु त्या शिष्याला चमत्कारिकरित्या बोलण्याच्या कृतीतून, वागण्याच्या कृतीतून आणि अनुभवाच्या कृतीतून सगळं काही ते शिष्याला दाखवून देत असतात. म्हणूनच शिष्याची आध्यात्मिक तयारी पूर्ण झाली की गुरु त्याचा शोध घेत तिथपर्यंत पोहोचतातच, परंतु शिष्य पण गुरुंकडे आपोआप पोहोचलेला असतो. इथे कुठल्याही गोष्टीला जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. जसं गुरु शिष्याचं नातं आहे ते दोघंही
आपोआप भेटले जातात. तुम्ही बघा, एखाद्या मुलाचं एखाद्या मुलीवरती जर प्रेम जर असेल, ती देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये असते, इन्स्टा असो, फेसबुक असो, कुठून तरी हाय बाय टाटा गुड बाय ते करतात, फ्रेंडशिप पाठवतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या ओळखी बनतात. ते त्यांच्या पाकिस्तानमधनं ते इकडे येतात इंडियामध्ये, वेगवेगळ्या देशातून इंडियामध्ये येतात. आपल्या आजूबाजूला या गोष्टी आपण पाहत असतो की गल्लीतल्या गल्लीत पण ओळखी होतात. मग हे सूत्र जुळतं कसं, याच्यासाठी माध्यमाची समजा गरज आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्यापुढे हा निसर्गाने एक चमत्कार ठेवलेला आहे. तुमची आणि माझी ओळख काहीच नाही, आपण रक्ताचे नातेसंबंध नाही. तुमची जात वेगळी, माझी जात वेगळी, अनेक जणांचे तर धर्मही वेगळे आहेत. आपल्याकडे मुस्लिम लोकही आहेत आपल्याकडे, बरोबर. मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चनांनी तर काहींनी आपला धर्म चेंज करून घेतलेला आहे आपल्या बोलण्यातून, बरोबर. मुळामध्ये आपला उद्देश असा धर्मावरती टीका करणं किंवा कुठे सांप्रदायिक कुठली तरी गोष्ट घडवणं हा मुळामध्ये नाही. परंतु आपलं प्रथम कार्य याच्यामध्ये हे एकच आहे की ज्या पद्धतीने हा निसर्ग आपली ओळख नसताना कोणाला कुठे कशा पद्धतीने पाठवतो, त्यांची ओळख करून घेतो, त्यांना जवळीकपणामध्ये ठेवतो, त्यांचे नाते घट्ट करतो. मग ही गोष्ट कशामुळे घट्ट माहिती आहे? हे सगळे त्या परमेश्वराची लीला आहे. कारण तो परमपिता परमेश्वर, ईश्वर, परमात्मा हे सगळं काही निहित करून ठेवलेलं आहे. ते जसं की तुम्ही बघा, रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणतात, कमळ फुललं की भुंग्यांना आमंत्रण घ्यावे लागत नाही. मुळामध्ये कमळाचा हा एक गुणधर्मच आहे. ते कमळ उगतं चिखलामध्ये, परंतु बाहेर ज्या वेळेला निघतं छोटीशी कळी असते. ती कळी ज्या वेळेला उमलते, भुंगे जे असतात ना, भुंगे आपोआप त्या कमळाकडे आकर्षित होतात आणि ते भुंगे त्या कमळाच्या आतमध्ये जाऊन थांबतात. परंतु कधी ते मंत्रमुग्ध ज्या पद्धतीने होतात, त्याच्यामध्ये येणारा जो वास आहे, त्याच्यामध्ये जो थंडावा आहे त्या कमळाच्या फुलामध्ये, तो भुंगा कधी त्याच्यामध्ये मग्न होऊन जातो हे कोणालाच माहिती होत नाही. त्याला स्वतःला तर माहिती तर नसतंच. तो काय करतो माहिती आहे? भुंगा तिथेच झोपी जातो कमळाच्या कळीमध्ये. परंतु रात्र झाली की कमळ काय करतो माहिती आहे? बंद होऊन जातो. भुंगा आतमध्येच फसून राहतो. त्याच पद्धतीने ज्या वेळेला एखादा भटकता शिष्य जो रस्ता चुकलेला असतो, तो शिष्य अशा योग्य गुरूंच्या हातामध्ये जर सापडला, तर गुरु काय करतात माहिती आहे? छने हातोड्याने त्याला ठोकून 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 त्याला घडवण्याचं कार्य करतात. का? अरे गुरु त्याच मार्गाने गेलेले का? गुरूंकडे लगेच त्यांनी नामस्मरण केलं, लगेच जादू आली, लगेच शक्ती आली, लगेच ते भूत भविष्य वर्तमान सांगायला लागले किंवा चमत्कार करून दाखवला, असं नाही. त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये खूप ठोकर खाल्लेले असतात, म्हणून तर ते घडलेले असतात ह्या समाजाकडून. समाज कधीही कोणाला जास्त काळ टिकू देत नाही. जोपर्यंत तुमची गरज आहे तोपर्यंत समाज तुमच्यासोबत व्यवस्थित असेल. ज्या वेळेला तुमची गरज संपेल त्यावेळेला तुम्हाला नाव ठेवेल किंवा बाजूला होईल किंवा कुठल्या कृतीतून ते नाव ठेवून बाजूला करतच असतात. परंतु गुरु तसा नसतो. गुरुचं प्रथम कर्तव्य असं असतं की माझा शिष्य लाख नालायक असो, तो चुकीचा असो, कुठल्या चुकीच्या मार्गामध्ये असो, त्याचं आत्ताचं वागण्याची कृती ही चुकीची असली तरीही त्या शिष्याला घडवण्याचं कार्य हे गुरु करतात. पाणी जसं 100 अंश तापलं ना की त्याची आपोआप वाफ होतेच. हाच नियम जितका खरा नियम आहे, तेवढाच संत आणि गुरु सद्गुरू यांचाही नियम सेम ह्याच पद्धतीने आहे. कोणीही गुरु होऊ शकत नाही. गुरु होण्यासाठी प्रथम त्या माणसामध्ये, त्या व्यक्तीमध्ये आत्मचैतन्याचं ज्ञान विकसित झालेलं पाहिजे. स्वस्वरूपाची ओळख होणे गरजेचे आहे. तू कोण आहेस? आणि तो परमपिता परमेश्वर, ईश्वर, परमात्मा, तो देव कोण आहे, ज्याला आपण अनेक उपाधीने म्हणजे अनेक नावांनी संबोधत असतो, बरोबर. मग गुरु कोणीही होईल का? नाही. गुरु शिष्य हेही ठरलेलेच असतात त्यांच्या प्रार्थनानुसार, त्यांच्या मागील जन्म कर्मानुसार
आणि या जन्मातील कर्मानुसार कोण कोणाचा शिष्य होणार आहे, कोण कोणाचा गुरु होणार आहे, कोणावरती कुठलं संकट कधी येणार आहे आणि ते निरसन करण्यासाठी कोणाला परमेश्वर उभं करणार आहे. हे सगळे एक मॅजिक आहे. हे सगळं एक नियोजन आहे या सृष्टीचं. हे संपूर्ण नियोजन हे ब्रह्मांडाचं अगोदरच ठरलेलं आहे. तुम्ही, मी आणि हे सगळे काही जेवढे जीव या ब्रह्मांडामध्ये आहेत, या सृष्टीवरती जे आहेत, हे सगळे निमित्त मात्र आहोत. परंतु आपल्याकडून एक विशिष्ट कार्य करून घेतलं जातं. मुळामध्ये गुरु शिष्य हे पहिलेच ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, इतर लोक सूचना करतील, पण कोणीही गुरु होऊ शकत नाही. लोक फक्त ज्ञान देण्यासाठी 5 मिनिटं माईक घेऊन राहतात. स्टेजवरती असेल, राजकारणी मिरवणुकामध्ये असेल किंवा कुठेही असेल. परंतु मुळामध्ये इथे गुरु होण्यासाठी एवढी सोपी पद्धत नाही की गुरु झाला तर काजू कतली मिळेल, गुरु जर झाला की चांगले चांगले लुंगी, पैसे, वस्तू, गिफ्ट वगैरे खूप काही मिळेल. येतात, खूप येतात, अनलिमिटेड येतात. लोक रडतात चांगल्या गुरुसाठी. का? त्यांना त्याची प्रचिती आलेली असते. लोक असंच पुढे पुढे करतील का तुमच्या? नाही. लोक असे तुमच्यासाठी जीव जाळत बसतील का सगळे? नाही. मुळामध्ये ते गुरुमध्ये काहीतरी पाहतात. गुरु हा वयाने, दिसण्याने, याच्यातून कधीही तुम्हाला तो ज्ञानाचा सागर कधी समजणार नाही. गुरु समजण्यासाठी तुम्हाला प्रथम गुरुसोबत राहणे, त्यांचे विचार, त्यांचं ज्ञान, त्यांची वागण्या बोलण्याची पद्धत आणि त्यांच्यामध्ये असलेली ती परमेश्वराची अप्रतिम आणि सुंदर शक्ती, हे ज्या वेळेला तुम्हाला समजेल त्याच वेळेला तुम्हाला गुरु म्हणजे काय आहे याचं पूर्णपणे उत्तर तुम्हाला त्यांच्याकडे मिळून जाईल. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये गुरूंसोबत जास्तीत जास्त राहणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्हाला मार्गदर्शन करणारे तुमचे गुरु होऊ शकतात का? नाही. हे जे असतात हे फक्त बाह्य ज्ञान, एक मार्गदर्शन करणारा माध्यमाचं कारणच वेगळे असतात असे गुरु. परंतु जो सत्य जीवनाचं सार सांगून तुम्हाला संसार प्रपंचामध्ये कशा पद्धतीने जीवन जगायचं आहे हे शिकवतात. कारण गुरूंना तुम्ही ज्या संसार प्रपंचामध्ये जे सुख 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 आणि आनंद 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 ज्या गोष्टीला तुम्ही समजतात, ती गोष्ट ऑलरेडी गुरूंना माहिती झालेली आणि ती गुरूंना भेटलेली. तुम्ही बघा, एखाद्या गुरूंचा संसार नसला तरी त्या संसारातल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. म्हणजे प्रत्येक नात्यावरती त्यांनी वर्चस्व मिळवलेलं असतं, प्रत्येक गोष्टीवरती ते जिंकलेले असतात. म्हणून या ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान असतं ते त्यांच्या मुखामध्ये असतं, या ब्रह्मांडामध्ये जे ज्ञान आहे ते त्यांच्या बुद्धीमध्ये असतं. म्हणून ते समोरच्याला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून त्याला घडवण्याचं कार्य करतात. म्हणून तर गुरु हटके असतात, म्हणजे गुरु वेगळे असतात. कारण प्रत्येकालाच गुरु ठरलेला असतो आणि हे नियतीनं अगोदरच सेट केलेलं आहे. त्या परमपिता परमेश्वर ईश्वराने अगोदरच ह्या सगळ्या गोष्टी याच्या आधीच सगळ्या सेट करून ठेवलेल्या आहे. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरु त्याचा शोध घेत त्याला सापडूनच काढतो. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याच्या समोर जातो. त्याच्या समोर गेला की त्याला चाहूल देतो का मी असा आहे, मी तसा आहे. मग शिष्य खेटण्याचा प्रयत्न करतो नवीन असताना. मग शिष्याने खेटण्याचा प्रयत्न केला की शिष्य गुरूंचा होऊन जातो हळूहळू. काय, गुरूंना अगोदरच माहिती राहतं माझा शिष्य कोण होणार आहे, कोण माझ्याकडे कधी येणार आहे, कोणाची गोष्ट कधी होणार आहे. का? गुरु म्हणजे साक्षात तो परब्रह्म स्वरूपच अवतार असतो. का? गुरूंमध्ये ती कला असते. गुरु एका जागेवरती बसल्या बसल्या कुठलेही चमत्कार करतात, कुठलीही गोष्ट करतात. या सृष्टीचं चक्र ज्या पद्धतीने हे ब्रह्मांड नायक हलवतो त्या पद्धतीने गुरु एका जागेवरती बसल्या बसल्या ह्या निसर्गाचे चक्र हलवून पण दाखवतात, चमत्कार करून पण दाखवतात. अनुभव घेऊन बघा. ही योग्यता शिष्यामध्ये जर आली की त्याच्यामध्ये आध्यात्मिक ओढ निर्माण झाली किंवा योग्यता त्याच्यामध्ये जर आली, गुरु त्याला तर सापडूनच काढतात. आणि जोपर्यंत तुम्हाला देहधारी म्हणजे मानव स्वरूपातले गुरु भेटत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य ह्या ब्रह्मांडी आणि ते पिंडी हे ज्ञान तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. ब्रह्मांडी ते पिंडी ह्या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये जी जी गोष्ट आहे ती तुझ्या पिंडामध्ये, ती तुझ्यामध्ये, याचं ज्ञान देण्यासाठी तुला देहधारी गुरुच पाहिजे.
का तू जर दगडाच्या देवाची जर कितीही सेवा केली तर तुला खरंच ब्रह्मज्ञान मिळेल का? नाही मिळणार. तू कोण आहे हे तुला समजेल का? नाही समजणार. तो परमपिता परमेश्वर ईश्वर परमात्मा कोण आहे हे तुला समजेल का? नाही समजणार. या गोष्टी तुला कधीही समजणार नाही. म्हणून योग्य गुरुच्या सानिध्यामध्ये राहा, नामस्मरण कर. का? अंधश्रद्धेच्या नादी लागून कुठेही काहीही भेटणार नाही. याच्यामध्ये फक्त काय केलं जातं, दुसऱ्यासाठी चुकीच्या गोष्टी, चुकीचे खड्डे केले जातात. परंतु एक दिवस असा येतो बाळांनो की त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. म्हणून आपल्या जीवनाला थोडंसं वेगळं वळण द्या. तुम्ही कितीही तुमच्या ग्रंथांना गुरु मानलं, म्हणजे ज्ञानेश्वरी वाचली की ज्ञानेश्वर तुम्ही झालात, श्रीमद भागवत गीता वाचली म्हणजे कृष्णाचा सगळा बोध तुम्हाला भेटला, भगवान श्रीकृष्णांचा, असं कधीही होणार नाही. गुण आत्मसात घ्यावे लागतात. योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला स्वस्वरूपाची जाणीव करून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि त्यावेळेलाच तुम्ही त्या परमेश्वराला बघतात. बघा, मुळामध्ये गुरु केव्हा भेटतो, गुरूंची ना आपली संगती कधी होते, गुरूंचं मार्गदर्शन कशा पद्धतीने होतं, परमपिता परमेश्वर ईश्वर परमात्मा कशा स्वरूपाचा आहे, या ब्रह्मांड नायक कसा दिसतो, आल्या लक्षामध्ये तो दिवसभर काय करतो, खरंच देवाचं तोंड कुठल्या दिशेला आहे, खरंच दगडामध्ये देव आहे का, मंदिरामध्ये देव आहे का, मंदिरामध्ये जर देव आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात तुमच्या हृदयामध्ये देव आहे. दगड ढोंड्याची काय करणार तू पूजा, निर्जीव दगडाची काय करशील सेवा, तो तुझं ऐसे काय देईल, असे संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात. मुळामध्ये देव आहे हृदयात, नको जाणे रावळात. तुम्हाला मंदिरामध्ये जाण्याची मुळातच गरज नाही. ज्या वेळेला तुमच्या हृदयातील आत्मज्योती पूर्णपणे जागृत होते आणि त्या परमपिता परमेश्वर ईश्वर परमात्माचं तुम्हाला निर्गुण निराकार दर्शन घडतं आणि रेणूमध्ये कशा पद्धतीने तो परमेश्वर भरून उरलेला आहे हे दाखवण्याचं कार्य आपल्यासोबत होतं. आणि हा चमत्कार नसून ही एक सत्य घटना आहे आणि या घटनेचे पात्र तुम्हाला स्वतः अनुभव घ्यावा लागेल. जशी तुमच्या हातावरती चिमूटभर साखर दिली, तुम्हाला बोललो की ही खाऊन पहा, गोड आहे का? तुम्ही म्हणणार हो गोड आहे, परंतु किती प्रमाणामध्ये गोड आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. म्हणूनच आपल्या जीवनामध्ये गुरु भेटणं, गुरूंच्या संगतीत राहणं, ज्ञान घेणं, सत्य असत्याची जाणीव करून घेणं, या व्यतिरिक्त सत्य ज्ञान तुम्हाला कुठेही भेटणार नाही. म्हणून गुरु केव्हा भेटतो आणि गुरु कसा भेटतो हे सापडणं खूप गरजेचं आहे. परमपिता परमेश्वर ईश्वर परमात्मा तुम्हाला सद्बुद्धी देवो, तुमचा सत्याचा रस्ता तुम्हाला सत्यापर्यंत घेऊन जावं. योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आत्मज्ञान, ब्रह्मज्ञानाची चाहूल पूर्णपणे प्राप्त हो, हीच मी माझ्या गुरुचरणी प्रार्थना करतो. परमेश्वर करो की तुम्हाला